जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। 16 जिल्ह्यात भीषण असा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। 24 जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तची रक्कम दिली जाणार आहे। हे 6 जिल्हे कोणते आहेत, त्यानंतर हेक्टरी अनुदान आपल्याला किती असणार आहे, किती हेक्टर पर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे, एनडीआरच्या निकषानुसार किती आपल्याला नुकसान भरपाई दिली जाणार आहे, याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण असा अपडेट घेणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। मी गणेश ठाकरे, कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो, चॅनल सुद्धा नवीन आहे। मित्रांनो, याच्या संदर्भात आपण एक महत्त्वपूर्ण असा अपडेट घेणार आहोत। मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट यातून शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्यासाठी एक महत्त्वपूर्ण जीआर सुद्धा काढण्यात आला होता। या जीआर नुसार आता 34 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भीषण असा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि 6 जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जास्तची मिळणार आहे। मित्रांनो, एनडीआरच्या निकषानुसार आपल्याला सुरुवातीला 2 हेक्टर पर्यंत याचं अनुदान दिलं जात होतं। याच्यात मोठा बदल करण्यात आला। हेक्टरी अनुदान आपल्याला 3 हेक्टर पर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे। मित्रांनो, कोरडवाहू पिकासाठी आपल्याला सुरुवातीला 8,500 रुपये हे दिले जात होते आणि याच्यात बदल करण्यात आला। 13,500 रुपये आपल्याला हेक्टरी अनुदान कोरडवाहू पिकासाठी दिले जाणार आहे। तर बागायती पिकासाठी सुरुवातीला आपल्याला 13,500 रुपये एवढं अनुदान दिलं जात होतं। याची मर्यादा 2 हेक्टर पर्यंत होती। 2 हेक्टर ऐवजी आपल्याला 3 हेक्टरचं अनुदान दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, 17,500 रुपये आपल्याला बागायती पिकासाठी दिले जाणार आहेत 3 हेक्टर पर्यंत। त्यानंतर बहुपिकासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला 17,000 रुपये दिले जात होते आणि याच्यात मोठा बदल करण्यात आला। 27,500 रुपये आपल्याला हेक्टरी अनुदान 2 हेक्टर पर्यंत हे दिले जाणार आहे। तर मित्रांनो, तशा प्रकारचं जीआर सुद्धा काढण्यात आलेलं आहे। मित्रांनो, जवळपास 24 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि 12,79,000 हेक्टरचं नुकसान झालं होतं। यातून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची रक्कम ही आधार बेसवर आपल्या डीपीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यामध्ये फळबाग पिकं असतील, कडधान्य पिकं असतील, बहुपिकं असतील, यातून शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी आता या छत्रपती संभाजीनगरला जास्तची रक्कम ही दिली जाणार आहे। या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या जिल्ह्यात। त्यानंतर जालना जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यामध्ये केळी असतील, द्राक्ष असतील, बहुपिकं असतील, कडधान्य पिकं असतील, या जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेले किती निधी मंजूर करण्यात आला होता आणि या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। आता मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। सुरुवातीला याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण जीआर काढण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव याचा निधी वापस गेला, याचं वाटप करण्यात आलं नव्हतं आणि आता हिंगोली जिल्ह्यात परत रविकांत तुपकरे साहेब असतील, पुढारी असतील, यांच्या माध्यमातून परत एकदा पाठपुरावा करण्यात आला। 197 कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे। आता बहुपिकं असतील, कडधान्य पिकं असतील, भाजीपाला पिकं असतील, या पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे। आता बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यामध्ये कडधान्य पिकं असतील, त्याच्यानंतर बहुपिकं असतील, या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा दिली जाणार आहे। तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे। अकोला जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं आणि याचा निधी वाटप सुद्धा करण्यात आलेला आहे। आधार बेसवर याचे पैसे सुद्धा जमा झालेले, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे हे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं। अमरावती शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करून देण्यात आली होती आणि याचं सुद्धा आता केवायसीच्या याद्या उपलब्ध होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे आधार बेसवर हे जमा होणार आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे आपण 34 जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा अपडेट घेतलं होतं आणि इतर जिल्ह्याचं सुद्धा अपडेट घेत राहू। या जिल्ह्यातील आपण असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत याची सुद्धा माहिती पोहोचू द्या। असेच अपडेट पाहण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। जय शिवराय मित्रांनो।